सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी इंद्रजित पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपकडून बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी इंद्रजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सभागृह नेत्या रश्मी बागल, पृथ्वीराज माने, नेताजी खंडागळे, प्रणव परिचारक, चेतनसिंह केदार यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 38 जागांवर भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे। जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपच्या अध्यक्षांनी भाजपच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी वरिष्ठांकडून बंद लिफाफ्यातून ही नावं आलेली आहेत। हॉटेल बालाजी सरोवर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांसमोर हा बंद लिफाफा उघडण्यात आला। त्यामध्ये अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी इंद्रजित पवार यांची नावे आल्याचं जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। दरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दीपक वैद्य आणि इंद्रजित पवार यांनी बोलणं टाळलं। दुपारी 2 नंतर अधिकृत प्रतिक्रिया देऊ असं ते म्हणाले। एकंदरीतच सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे। पण भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक घेऊन माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ व सर्व या आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नेते मंडळी या सगळ्याच्या बैठकीतून आम्हाला वरून एक लिफाफा आला। तो लिफाफा आज आम्ही 10:30 वाजता बालाजी सरोवर या ठिकाणी सर्व जे आमचे 38 सदस्य आहेत त्या सर्वांच्या समक्ष तो लिफाफा फोडलेला आहे। त्या माध्यमातून आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून या जिल्हा परिषदचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून फॉर्म भरण्यासाठी वैद्य हे आपले बार्शीचे त्यातल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। आणि दुसरे उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांचा लिफाफ्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून नाव निघालं।